बिवडी काढवा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी राजे जे टाइमला उन्या भावती बिवटी चालला निघे ते टाइमला भाव बिवटी त्या पाण्याला होती धंदा परमेश्वर विचार कर उन्या बाळ विचार कर अरे म्हणे ते वाट पाहतो उंजवला माऊली माऊली बोलावा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी गुंजवला बोल बिवडी घेतो बिवडी घेतो मानी माई वजीर वजीराजी राजे उंजवला माऊली बिवटी घेतली बाबा आणि जेव्हा पेनारपूर सोडायला लागला देवराज मग सध्या गोष्टी आणि गुंजवला माऊली तुरु तुरु चाल माई चालवा शाबास राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी गुंजवला रस्ता माळ दाजी मळरा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी गुंजवला माऊली गुडकर बाबा गुंजवला माऊली भाभी होती घेऊ आणि तर खामाचा मार्ग धरायला लागले गुंजवला माऊली चालवा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी माऊली चाल रस्ता मळावा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी बाबा तुम्ही वाट पाहतो आणि गुंजवला माऊली भाऊ पडजीव खाल्ले बाबा लिहून घेतली आणि कर कामाच्या नवले पर साती पायऱ्या माऊली सोड माऊली उडवा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी पायऱ्या उतर मानी माईवा माई चाल माई जी वजीर वजीराजी अरे नवले पर सत्ती निवट्या धुवायला लागली आणि गुंजवला माऊली होती देवा अरे देवाला बिवटी घेऊ अरे देवा त्या म्हणे देवाला 352 भाऊ वापा वडेल होत आणि वावा आणि उन्या बाळ वाट येरवा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी वाट येर भाऊ राणी राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी आणि उन्या बाबा विचार कर देवराला सध्या गोष्ट देवाला देवा एवढा गुंजवला माऊली बोलायला लागले हे धन्या माझ्या जवळ येवा माझ्या जवळ येवा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी गुंजवला बोल माई बोलावा भाऊ राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी अरे गुंजवला माऊली बाबा बिवटी घेऊन गेली आणि उन्या जवळ गेली हे धनुचा पितपी भाऊ राजमाता छान घरामध्ये होती आणि माझ्या मुलाच्या वाचा तेव्हा बाग तयार करण्यासाठी 352 वाफाला बिवटी देतो राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी बिवडी देते माई देते राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी भाऊ झोलवाणी भाऊ बिवटी वरती कोण आपण दिली उन्या बाळ दिली उन्या बाळने आत्मा दिली उन्या बाळ भाऊ गद आज गाड्या राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी बाळा राम रदानी देवरा तरी वजीर वजीराजी पुण्याच बाळा हाचवा
रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी आणि उन्ह्या बाळ कदा कदा आणि आत्मज्योती पडून गेली उन्ह्या बाळ भाऊ अरे 352 बापाची बिवडी तयार करण्यासाठी राजमाताने बिवडी तयार करण्यासाठी उन्ह्या बोलवा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी उन्या बोलवा बिवडियाली उन्या हाच वजीर वजीराजी आत्मा पडून गेली आणि जवळ भाव आणि त्याच्या छांगाची हिरू होती अरे तेव्हा कुवा होता आणि तो कुवा भाऊ सगळा राजमाताने आईला केली सगळं मला सगळं म्हणती नद्यास ना अरे सगळं कर खामाना मला थोडा कुवा टाळी टाकतात वांगणी टाळी टाकतात जिरा टाळी टाकतात गरम पाणी ठेल नाही उदल पाणी ठेल नाही कसं म्हणे बागजी तक करू माऊली बोलवा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी उन्या विचार माऊ करारा पाणी नाही देव वजीर वजीराजी बाबा सगळं पिरून दिला अरे फुलाची बाग सगळं फुला पिरून दिला पण पाणी काय ठेल नाही बिगर पाणी ना कसं काय उंगी माऊली बोलवा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी वाऊ बोल माई बोलवा माई जीर वजीराजी सगळं भाऊ बिवटी पिरून दिली 352 बाबा पिरून दिली पण बिवटी पिरली बाबा पाणी नाही रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी मणिराज माई मातावा सर्व पाणी आठाडी टाका वजीर वजीराजी सगळा भाऊ मध्ये हिरणा बापू हाटाळून टाकला हिरी हाटाळून टाकल्या जिरा हाटाळून टाकल्या वांगणी हाटाळून टाकल्या धर्म पाणी ठेल नाही तांब्याभर सुद्धा पाणी ठेल नाही सगळा भाऊ तिथून जात सगळी शिवारना पाणी पाणी रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी पाणी टाळी बाऊटा कार्या रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी आणि सगळं म्हणजे हिरी आत काढून टाकलं पाणी आत काढून टाकलं उन्ह्या बाळा पाणी भेटत नाही आणि बिवटी पिरून दिली पाणी शिवाय तो होणार नाही उन्ह्या बाळ रस्ता रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी मना उन्या बाळावा विचार कर बाऊ कर वजीर वजीराजी उन्या सांगायला जेव्हा काय रे म्हणे करवा आता म्हणे बिवटी पिरून दिला पाणी भेटत नाही आता कुठे रे जेव्हा पाणी घेवाला उन्या बोलावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी उन्या बोल बाळा बोलावा काय करू देवाजी वजीर वजीराजी सगळं मला पाण्यात काढून टाकल्या अरे गंगा परमेश्वर विचार कर उन्या बावर बोलावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी उन्या बोल बाऊ बोलावा काय करू बाऊ जीर वजीर वजीजी आणि उन्या बा सांगायला लागला अरे देवणी कर देवणा काय म्हणे करवा उन्या बा सगळा पिरीवाना पाणी भेटत नाही कुठे रे काय करवा उन्या बाळ बाबा चिंता करावा
रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी चिंता कर काय करूवा कोणाला सांगू बाऊजी रवाजी गवाजीराजी आणि उद्या बाळा भावा आणि चिंता पुढे करता करता उद्या बाळ भावा झोपून पडावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी झोपून पड बाळा पडावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी राजू ढबा झोपी पड बघ धास्ती लागून गेली पाणी नाही का सकाळी पण बाग जिवंत करवा कशा बागाला म्हणे याला फुल करवा शंभर पाणी नाही चिंता करावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी विचार कर माना बाळावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी उन्या बाळा स्वप्न पडली बाबा उन्या बाळाची स्वप्न पडली अरे देवा देवा तेव्हा घ्यापुरा मंदी वा घ्या गडाला अरे देवा देवा वा घ्याला भाऊ स्वप्न पडावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी वाग्या देवला स्वप्न पड बाऊ पडावा वाग्या गड बाऊजी रवाजी अरे वाघ्या पुरामध्ये वाघ्या गडाला अरे दादा वाघ्या पडाला वाघ्या पुरला वाघ्या गडाला स्वप्न सोडावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी स्वप्न सोड बाबू बाळा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी अरे त्या वाघ्या देवला स्वप्न सोडला वाघ्या देवच्या काटून उठला हे देवा देवा उन्या बाळा अडचण पडली रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी अडचण पडली वा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी आणि उन्या बाळ देवा धंदा पडली सोरा काय रे म्हणे करवा अरे उन्या बाळा देवा अडचण पडी वाघ्या गडला वाघ्या देव स्वप्न घेरावा रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी लय बाऊ आता बदलावऱ्या रामरदानी देवरा तरी वजीर वजीराजी लागला अरे देवा देव मना बोलायला लागा रे मना देवरा तू आडवाळ गिरा रमना देवरा तू देव मना बोलाया लागा रमना देवरा तू आडवाळ धीर रमना देवरा तू अरे लागला अरे उन्या देवा वाट पाहतो वाघ्या गडला वाघ्या देवला स्वप्न पडली आणि वाघ्या देवली बाबा आंघोळ पांघोळ केली देवाला धोतर नसल्यामध्ये पोट पावला डोकी मुलाचा बांधला आणि वाघ्या देव भाऊ गड्या तयार झाला रमना देवरा तू अडबाय धीरण्या धीर रमना देवरा तू वाघ्या देव तयार झाला रमना देवरा तू वाघ्या देवाला लागला अरे देवा देवा खमाला वाघ्या देव चाला लागा रमना देवरा तू
बाय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू वाघ्या देव चालाया लागा रमना देवरा तू जवळ उन्हावाला जवळ येवायला लागला वाघ्या देव होता बाबा कर खामाला येवायला लागला वाघ्या देव कर खामाला देव गड्या येऊन राहिला रे गेला रमना देवरा तू आण माय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू देव भाऊ येऊन गेला रमना देवरा तू अरे उद्या देव वाघ्या देव सांगायला लागला काय करावं उन्ह्या बाळा भाऊ ठाण अरे उन्ह्या बा तुला काय अडचण पडी मला भाऊ सांगून देवा रे देवा रमना देवरा तू आण बाय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू काय भाऊ अडचण आहे रमना देवरा तू अरे उन्ह्या बा सांगा भरती अडचण आहे राजमाताला भाग जिवंत करण्यासाठी हिने बारी आठवून टाकलं आणि मला काय ती देव नाही काय रे म्हणे देवा वाघ्या देवला उद्या बाळ पाय न पड रमना देवरा तू आड बाय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू पुण्या बाई पाया न पड रमना देवरा तू आड बाय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू आणि उन्ह्या बाळा बाबा आणि वाघ्या देव सांगायला लागला हे देवा देवा बाळा घाबरत नको माझ्याकडे आहे तू चिंता करत नको बाळाकडे चिंता नको रमना देवरा तू आण बाय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू वाघ्या देव बोलाया लागा रमना देवरा तू अरे उन्ह्या बाळा सगळी पिंटी पिराई गे 352 वापा पिरून दिला पण टेंबर पाणी ठेल नाही राजमाता तेवढी शिरकीनं पाणी भाऊ सगळं आटून टाका रमना देवरा तू आटाडी टाका रमना देवरा तू आटाडी टाका रमना देवरा तू आणि राजमाता कळा उन्ह्या बारी आहे आणि कळा देव बाळ आहे त्यांनी खात्री येण्यासाठी पाणी आटकाडी टाका रमना देवरा तू पाणी आटकाडी टाकाव मना देवरा तू अरे पंत बाग जिवंत कर येवाना पाणी तर देवाना नाही पण कसे काय कर त्याने भाऊ कसुटी ये रमना मायवाती आण बाय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू माऊली कसोटी ये रमनी मायवा तू राजे आणि उन्ह्या माणी तर सुटी पण भाऊ माझ्या गेलं माझ्या देव गया अरे उन्ह्या घाबरत नको पाणी जरी अडकाली टाका तरी बाग जिवंत तुला राहणार नाही बागला बाग फुलला फुल देईल आणि बागला बाग जिवंत तरी पण तुझ्या आबरू जाऊ देणार नाही माझ्या देव बोलाया लागा रमना देवरा तू आण बाय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू आण बाय धीर नदी रे वजीर रमना देवरा तू बरं शेवट निघून व्हायला पण नाही तर ठीक आहे छोट्या या का लोक खराब आहे बरं ते हो आपला देवाला आहे ना तो पका शेंबड्या काय कोणता ते वाय मेथी कोणी मला तो सांग काल ती पण आहे आज तो आजच लेवाय ना
खारट्या सोडा ते नाही जाणार रे. खारट्या सर्दीला अशी होतं. गुरुळा कर भाऊ गुरुळा कर धान्य काढले धान्य बारी बारी भाऊ अंदानी वाघ समज झालं. शाहूक लावस कसं राहायचं. बॅटरी का मग तुम्ही बोलायला काय जाती बुलाय जातीवारी जागणी जाती बुलाय बँक कंगज नाही दिसते ना. गरबाऊ देव बोलायाला गरबाऊ देव राजाया मंदिर देऊ देव राजाया मंदिर देऊ. अरे देवणी करणे देवला ना. अरे देवा उद्या बाळा अरे बिंदूला पाणी नाही वाघ्या देव बाऊ बोलायाला गरबाऊ देव बोलायाला गरबाऊ देव राजाया मंदिर देव बोलायाला गरबाऊ ला गरबाऊ चाल दिरण्या दिरवाजीजी. अरे देव नका देवळी तर करायला लागला वाघ्या देव बोलायला लागला ऐका म्हणून उद्या बा तुझ्याकडे मी आहे तारा मी कडे जोडी वाघ्याकडनं वाघ्या देव बाऊ चालू नयाला रे बाऊ बाऊ चालू नयाला रे बाऊ चला जिरण्या जिरवाजीजी बाऊ तारा ना जोडर बाऊ जोडर बाऊ चाल दिरण्या दिरवाजीजी. आणि उद्या बाळा माझ्याकडे हिऱ्या टाक्या राजमाता सगळ्या हिऱ्या टाळी टाक्या आणि बाग जिवंत करणं सारं पाणी ठेल नाही उद्या बाळी कसुटी हरणार नाही ताऱ्याकडनं ताऱ्या जेवणी अरे देवा 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 कर खमावून भाऊ बाऊ तारा जोडर बाऊ बाऊ तारा जोडर बाऊ बाऊ तारा या जोडर बाऊ बाऊ तारा ना जोडवा बाऊ. अरे ताऱ्याकडनं भाऊ देव ताऱ्या देवणी तारा जोडला कर खमाला तारा जोडला
जोडला. आणि भाऊ त्यामुळे राजमाताला बाग जिवंत करण्यासाठी साठी. आणि 352 वापरला पाणी टाकण्यासाठी हा. आणि कर खांबवून तारा जोडला जोडला. तारा जोडा याला गरबाऊ तारा जोडा याला गरबाऊ देवराजा यामा दिवाजीजी आणि जाऊ कर खांबावर बाप्पा देव देवा 352 बाप्पा पाणी देव भाऊ तारांगण तारा जोडला जोडला. आणि तारा भाऊ हिरकुला टाक्या हा. जाऊ भाऊ तारा जोडला जोडला. समुद्र किनारी गेला रे भाऊ समुद्र किनारी गेला रे भाऊ समुद्र किनारी गेला रे भाऊ चाल धीरण्याची रवाजीजी डोकर खमानी महाराज मातानी भाऊ बगीच्या पहिली 352 बापाला पाणी घालण्यासाठी साठी. आणि जवळ तारा जोडला जोडला. आणि समुद्राची काटाला हा. समुद्र हा. तारा जोडून दिला रे भाऊ तारा जोडून दिला रे भाऊ देव राजा यामा दिराजीजी तारा जोडून दिला रे भाऊ राजे हा. आणि जो ताऱ्याकडला भाऊ देवा हा. ताऱ्या भाऊ देवने देवणी देवणी तारा देवणी तारा जोडला जोडला. आणि भाऊ त्या समुद्रावर टाकून दिला. दिला आणि तारा धरी भाऊ हा. पाणी येवायला लागला लागला. आणि राजमातानी मागला हा. आणि त्या झेंडूबादच्या हा. निवडी तयार करण्यासाठी साठी. पाणी पडा पडायला गर भाऊ देवराजा यामा दिराजीजी पाणी पडायला गर भाऊ देवराजा यामा दिवाजीजी अरे देवणी कळा देवणी रोळा हा. अरे देवा देवा देवा. अरे पिपळाला भाऊ हा. अरे उद्या पाणी गोष्ट हा. कशी आहे कशी नाही हा. सुकाय बिकाय जाईल मला सांगीना देवर जाऊ मला सांगीना देवर भाऊ देवराजा यामा दिवाजीजी भाऊ अरे पिपळा भाऊ तुला माहिती भाऊ सांगितल्याशी तुला गुरु न मानिल भाऊ तुला गुरु न मानिल भाऊ देवराजा यामा दिवाजीजी तुला गुरु न मानिल भाऊ अरे दादा उद्या बाणा भाऊ चिंता उद्या बाणी भाऊ हा. देवा देवा राजमातानं बघता करण्यासाठी साठी. अरे देवा कर खामून तारा जोडला समुद्रामध्ये जोडला जोडला. आणि त्या समुद्राची तारा धरी भाऊ हा. पाणी होता तर खामाला हा. राजमातानी फुलाची बागला पाणी पडायला गर भाऊ पाणी पडायला गर भाऊ शबाश पाणी पडायला गर भाऊ देवराजा यामा दिवाजीजी राजे अरे देवा गडी पाळणा कटकरी हा. आणि उद्या बघ ना झिलक्या झिलक्या. कसं काय जमन कशा नाही नाही. कथा धमाडी आणि हे रुर भाऊ देवा जमानी हे रुर भाऊ देवराजा यामा दिवाजीजी देवराजा यामा दिवाजीजी आणि जवळ भाऊ हा. पाणी जवळ बगीच्यामध्ये पडला 352 वापाला हा. जो पाणी पडायला लागला हा. 352 वापा हा. वापा भिजून गेला रे भाऊ वापा भिजून गेला रे भाऊ चला जिरण्याची रवाजीजी वापा भिजून गेला रे भाऊ अरे तो हिऱ्या बाड सगळा अटकाळी टाकला सगळा मला झिरा बिरा सगळा मला पोहलवला हा. सगळा वागणी आता टाकली हा. पण उद्या बाणी बाबा हा. तर खामावून तारा जोडला जोडला. आणि समुद्रानं पाणी नाही हा. राजमातानं बाग बाबू जीवन जिवंत केला रे भाऊ भाऊ जिवंत केला रे भाऊ चला जिरण्याची रवाजीजी झेंडू कोमया काढ रे भाऊ झेंडू फुल या काढ रे भाऊ आणि जवळ भाऊ राजमातानं बागला हा. अरे झेंडू उतरायला लागला
अरे जेव्हा तेव्हा तरुपणा यायला लागला बाळपणामध्ये यायला लागला झेंडू बाळला अरे देवा देवा गैराबाद व्हायला लागला निळा निळा नदी सर भाऊ निळा निळा नदी सर भाऊ चला जिरण्याची रवाजी झेंडूवाडा याला घर भाऊ झेंडूवाडा याला घर भाऊ जवळ झेंडू बाळ वाढायला लागला देवणी कल्ला देवणी व्हाळा अरे देवा देवा झेंडू बाळा वाडा याला घर भाऊ देवराजा यमदिवजी झेंडूवाडा याला घर भाऊ झेंडू कोमया काढर भाऊ अरे झेंडू बाळ का म्हणायला लागला अरे झेंडू बाळ वाढायला लागला तर कामाला उत्पन्न व्हायला लागली अरे झेंडू बाणी बाबू उत्पन्न झाला रे भाऊ देवराजा जाणार भाऊ त्याला धीरण्याची रवाजी अरे झेंडू फुल तुझी फुलवा फुलवा बना बाई माझी झेंडू फुल तुझी फुलवा फुलवा बना बाई माझी झेंडू फुल तुझी फुलवा फुलवा बना बाई माझी अरे झेंडू तुझी बाळ फुलाला लागला अरे देवा देवा दर्याव म्हणे पाणी भाऊ तारा जोडला आणि धनवा देवा कर खामाला पडला राजमाताना बाळ भाऊ अरे देवा देवा आणि तो कळ यावाला लागला ए कळ्या याला कळ्या याल्यावा याल्यावा बना बाई वाजी कळ्या याल्यावा याल्यावा बना बाई वाजी कळ्या याल्यावा याल्यावा बना बाई वाजी अरे देवा कळ्या यावाला लागल्या आणि जेव्हा कळ्या भाऊ फुलाला लागल्या आणि जेव्हा मोठल्या मोठल्या व्हायला लागल्या कळ भावांकुळेवर यायला लागला आणि झेंडू ना भाऊ ए डोळा उघडावा उघडावा बना बाई वाजी ए झेंडू फुल तुळशी फुलावा फुलावा बना बाई वाजी झेंडू फुल तुळशी फुलावा फुलावा बना बाई वाजी आणि तेव्हा भाऊ डोळा उघडावायला लागला डोळा उघडावायला लागला झेंडूला भाऊ कळ्या निघायला लागला झेंडू फुल तुळशी फुलावा फुलावा बना बाई वाजी झेंडू फुल तुळशी फुलावा फुलावा बना बाई वाजी आणि झेंडू तुझी बाई फुलाला लागला देवणी कळा देवना निर्भळा देवना लेनो मानी ना लेना उन्या बाय बोल बोलावा बोलावा बना बाई वाजी मनकार उडावा उडावा बना बाई वाजी झेंडू बाला मन करुणाला लागला झेंडू फुलाला लागला आणि कर कामाला ए मनकार उडावा उडावा बना बाई वाजी झेंडू फुल तुझी फुलावा फुलावा बना बाई वाजी मनकार गेलावा राजमाताच्या घरी वाजी मन करुणाला लागला अरे देवा झेंडू बाला मन करुणाला लागला मनकार होता कुठे गेला हे मनकार गेलावा मनकार गेलावा
पानाय गडा लावली वजी मनकर गेला वाय पानाय गडा लावजी अरे मन गर्व पानगडाला गेला चित्रूकडेला गेला आणि पानगडाने राजमाता हा. अरे देवा देवा देवा. ए खुशी झाली वाय झाली व मना बाई वजिया खुशी झाली वाय झाली व मना बाई वजिया झेंडू फुल तुळशी फुलवाय फुला व मना बाई राजे अरे तारे देव होता भाऊ भाऊ. कार्यागडाला निघून गेला आणि उन्ह्या बाबा हा. त्या झेंडूच्या बागामध्ये फुलं कर राजमाता ना पा उन्ह्या राखाव बना बाई वजिया उन्या राखाव बना बाई वजिया उन्या राखाव बना बाई वजिया आणि उन्ह्या बाळ राख देवा राजमाता ना बाग भाऊ जिवंत करून दिला याला फुल करून दिला आणि भाऊ जेव्हा कर कामाला हा. मनकार उडाया लागा मनकार उडायाला गवाजी मनकार उडायाला गवाय मनकार उडायाला गवाजी मनकार उडायाला माई मनकार उडायाला गवाजी अरे देवला ना मानवी हा. उन्ह्या बाळ भाऊ पुरतन भाऊ होऊन गेला अरे देवा उन्ह्या बाळ भाऊ हा. राजमाता ना बाग हा. भाऊ सोडत सोडत नाही उन्या सोडत नाही वाजी बाग सोडत नाही उन्या सोडत नाही वाजी उन्ह्या बाळ विचार कर हा. देवनी कळा देवनी हा. अरे कर खामानी राजमाता ना बाग भाऊ भाऊ. लकवा कर झेंडू बाळ भाऊ भाऊ. लच कर राजमाता सांगायला लागली लागली. हे पर घ्या हो हा. जा म्हण हा. मन बाब येरी येवा हा. राज माताना बोलवाय राज माताना बोलवाजी माता बोलाया लागी व माई राई माताला बोलवाजी राजमाता ना बोलणार भाऊ माझी राजमाता या बोलणार भाऊ राजमाता या बोलणार भाऊ माझी अरे राजमाता बोलायला लागली हे सात्ती बनव सात्ती गोपाने सात्ती शेवऱ्या भाऊ बोलाया लाग्या ना माई बोलाया लागी नाव आई माझी देवराजा मधी नाव आई देवराजा मधी नाव आई माझी आणि तुला लागली तू जेवला मावली कर कमानी राजमाता बोल लागली हे पर घ्या हो सात्ती गोपाने सात्ती शेवऱ्या जावा मला लालबाग हेरून यावा माझा मला बाग हेरून यावा बाग येवा येवा नाव माई
बाग येरून येवा येवा नावाई वजी शाबाश. बाग येरून येवा येवा नावाई बाग येरून येवा येवा नावाई वजी आणि मला लाल बागमध्ये जावा. जावा मला बागमध्ये हेरून येवा. यावा ऊन आणि खरा जिवंत करा का खोटा करा करा. अरे देवा देवा मला सांगून जावा. द्यावा राजमाता न बोल बोल नाव माई राजमाता न बोल बोल नाव आई वजी राजमाता या बोल बोल नाव आई राजमाता न बोल बोल नाव माई वजी अरे राजमाता बोलायला लागली हा. अरे देवा देवा देवा. जय करायला लागली हा. सर भाऊ लगत का ते व्हायला हा. अरे देवा देवा देवा. माई विचार चारू कर नवाई देव राजाय मधी मधी नवाई वजी गुंजवलाला बोलाया लागी लागी नवाई बाग येराला जावा जावा नाव माई वजी आणि सत्ती पण सत्ती को पण सत्ती शेवऱ्या शेवऱ्या. वर कुऱ्या गुंजवला मावली हा. अरे देवा तुंबा शेवर हा. नागाश्वर वागाश्वर साती मावली माते माये हो मावली माऊली तिच्या झाडबावर मावल्या माऊली. बागा राला गेल्या गेल्या नवाई बाग हेराला गेल्या गेल्या नवाई वजी बाग हेराला गेल्या गेल्या नवाई बाग हेराला गेल्या गेल्या नवाई वजी अरे साती मध्ये साती को पागली गया बाबा हा. आणि बाग हेरायला लागला हा. फुलीनं बघा बघा कर कर. अरे देवा देवा देवा. येल्ला येल फुल्ला फूल हा. अरे देवा देवा देवा. हेर कोण कोण? बाहू मनकार उड उड नवाई जनुना मनकार उड उड नवाई वजी झेंडूना मनकार उड उड नवाई साती गोपावण्या गेल्या गेल्या नवाई वजी अरे साती कपडे साती वाटण साती शेवड्या हा. आणि देव लाल बागला हरी भाऊ आबाई गया गया. हे पण क्या हो हा. उन्या मागणी बाग तयार कर हा. पहिला पक्षी भाऊ हा. बाग बळा पियाला केला नवाई बाग बयार केला नवाई वजी बाग येरून खुश झाल्या नवाई बाग पाहून खुश झाल्या नाव माई वजी अरे मला बागला हिरवे खुश होई गया हा. आणि भाऊ भाऊ तर गेल करायला लागला लागला. साती बनले साती गोपानी साती शेवड्या शेवऱ्या. आणि राजमाता बघेल्या गेल्या. हे राजमाता हा. बागला हिर कोण हा. येल्ला हेल हेरत का फुल हिर हा. बाग ह्या बाई दिस. दिस फुलीनं बघ बघ कर कर. कवयनीला माळवा माळ. राजमाता काना बोल बोल नवाई गुंजाला मातानी बोल बोल नवाई वजी गुंजवली मावली बोल बोल नव माई गुंजवली मावली बोल बोल नवाई वजी गुंजल म्हण बाग बाई आहे हा. हे पर घ्या हो हा. आता मी म्हणा आंघोळ पांघोळ करीन हा. माझी येणीला म्हण हा. ऊन ह्या जाई नाही. एक तरी मला फुल म्हणतो आणवा आणवा. बागनी त्यांनी म्हणून हाताला सगळं म्हणून करा करा पण बाग मग काय आपल्याला येऊ देत नाही नाही. साती बना साती गो पागणी हा. भाऊ येऊ न देत देते नव भाऊ आव उन्याला बाळ बाळ नवाई वजी श्रीरंगा रे पांडुरंगा उडे पतंग माझ्या हाती दागा वजी श्रीरंगा रे पांडुरंगा उडे पतंग माझ्या हाती दागा वजी श्रीरंगा रे पांडुरंगा
उडे पतंग माझ्या हाती दागाजी. अरे श्रीरंग भरलेला आहे. अरे देवा देवा जगरा लागली राजमाता होती श्याम घराला गेली आणि भाऊ तुझ्यावर पाणी ठेवून दिला राजमाता यांगुळ कर यांगुळ कर उडे पतंग माझ्या हाती दागावजी. यांगुळ कर वा वर पतंग माझ्या हाती दागावजी. यांगुळ कर माय वर पतंग माझ्या हाती दागाजी. आणि कुंझवला माली बोलायला लागली हे राजमाता उन्ह्या बांधून बाग दशाचा तयार करून टाकला. तुझ्या बागाला हिरक कोण चंद्र सांगू उडे सूर्य सांग मावळू नको हलना गाभा चंद्र सडपर बाज सोड मनकार उडे मनकार उडवा वर पतंग माझ्या हाती दागावजी. मनकार उडवा वर पतंग माझ्या हाती दागावजी. मनकार गेला रे मनकार गेला भाऊ वर पतंग माझ्या हाती दागाजी. मनकार उडायला लागला. अरे तेव्हा साथी शेवड्या उड्या अरे तेव्हा त्या साथी शेवड्याचा विचार करायला लागला. राजमाताने आंघोळपुरी झाली. अरे कमरी पितांबर लावला घेमध्ये कानसोळी दाबली 5-5 महिने येण्या घाललं पिपळ पान माळ आणि भाऊ सूर्या पान माळ राजमाता जची झळक वर पतंग माझ्या हाती दागावजी. श्रीरंगा रे पांडुरंगा वर पतंग माझ्या हाती दागावजी. श्रीरंगा रे पांडुरंगा उडे पतंग माझ्या हाती दागाजी. झटकायला लागला. राजमाताने आंघोळपुरी झाली आणि भाऊ त्या रण खमातर खमाला येऊन बसली. एक बर घ्यावं जावं उन्या पण मला एक फुल मागे आणा मानी मनी येणीला मळाला जावं जा साती पण साती गोपाळ साती शेवड्या गुंजवला मावलीला जावं जा म्हणे एक फुलतोडी आणा आणि फुलतोडी म्हण माना मन बाग आहे फुलतोडी आणा मानी मनी येणीला मळायचं आहे. राजमाता माझा मातावा वर पतंग माझ्या हाती दागावजी. माऊली बोलवा वर पतंग माझ्या हाती दागावजी. माता बोलव मानी मातावा वर पतंग माझ्या हाती दागाजी. बोलायला लागली देवणी कळा देवना देणं मानवीना लेणं आणि देवा माऊली बोलायला लागली राजमाता सांग जावं पण फुली घेऊन यावा माझी येणीला माळायचं आहे. खूप दिवस पण येणीला माळेल नाही येणी मला सुनी लाग रीती लाग शोभा येत नाही. राज म्हातारा बोलणारे अरे बोलणारे माई व मानी व तू बोल नाव आव बोल नाव सागर मानी व तू माई बोलाया लागी व लागी नाव आव लागी नाव सागरा मानी व तू. राजमातानी साथी गोपांनी भाऊ फुल तोडायला जावाना आणि उन्या भाऊ गौरी साठ आणि हातामध्ये जगाची काठी गौरी साठ भाऊ आत्या मदर वदर नारे अरे दर नारे सागर मानार तू. भाऊ काठियात मदर रदर नारे अरे धर नार देवार मानार तू. आणि भाऊच्या बा सांग हे साती गोपांगनी फुलबागला चाली वैन्या हे आम्ही म्हणे फुल तोडा राजमाता म्हणे आम्हाला फुल तोडायला तेवढा आणि एक तरी फुल दे रे उन्या काही खरं नाही नारे अरे नाही नारे देवार मानार तू.
डबा भाऊजी क्या फुल देत नाही र नाही नारे अरे नाही नार देवार मानार तू दाजी लाईट स्पीकर राहायचा हा. तेवढा परत पाडा खकडात करी देताव ना रे अरे देताव ना रे देवार मानार तू भाऊ बारी मनंद वळणारे अरे वळणार देवार मानार तू दाजी अरे खूप दिवस थकेल वर राहायचं आम्ही थकेल व्हायचं तरी पण आम्ही भाऊ बिगर सोडणार बिगर म्हणत लाईट बिगर ना आणि बिगर माईक ना लाई राहिना काही करी भावकत करी करत मग अशा बोकड्या बे माहित काय पुरा पडत नाही नाही र नाही नारे अरे नाही नारे देवार मानार तू फुलगेवाला चालली नाव समजलं भाऊ चालली नाव माई व मानी व तू अरे साती बने साती गोपानी साती शौर्या गोवन कुवऱ्या. कुवऱ्या अरे देवा देवा आणि उन्हा माळकडे गया ये उन्हा आम्हाला फुल देवार देवाना रे अरे देवाना रे देवार मानार तू आम्हाला फुल देवार देवाना रे अरे देवाना रे पुण्यार मानार तू पुण्या बोलाया लागा रे अरे लागा रे देवार मानार तू उन्हा बा सांग देवा देवा धंदा परमेश्वरा सोरा ए पर घ्या हो मला म्हण एवढ्या रण कामाला तरी म्हणून थोडी मार करण्या आणि मला म्हण हात डोलवा मला काटा सावरवर मला फुलतोळ मला रंगतळा म्हण करण्या मला काटा उतारण्या फुल भेटणार नाही र नाही नाव सागरा मानी व तू फुल भेटणार नाही व नाही नाव नाही नाव सागरा मानी व तू आणि उद्या बा कोणी तुम्हाला फुलकोणी लेवाल दावडा राजमाताने मला पाठवा रे उन्या अरे राजमाताने म्हणा मला फुल द्यायला पाठवा नाही फुल म्हणत देवा आणि उन्या बा सांग फुल भेटणार नाही र नाही नाव सागरा मानी व तू भाऊ फुल भेटणार नाही व नाही नाव नाही नाव माई व मानी व तू उन्या बा सांग फुल काय भेटणार नाही राजमाता जरी राहायचं मग देणार नाही राजमातेने म्हणा हाल कर एवढा मै बाग उठाणा तिने पाणी आटाली टाकेल खर कामाला मै म्हण समुद्राला पाणी वाघ्या देवना जळा लावा वाघ्या देवना जळा ना मग समुद्राहून पाणी लई बाग उठाडून दिला नाव दिला नाव सागरा मानी व तू बाग माना हाये नाव हाये नाव माई व मानी व तू अरे देवा देवा भाऊ अरे देवा देवा आई वैद्य भाऊ बाग होता अरे राजमाताला त्याला हाल करायला होता आणि भाऊ न्या फुल देत नाही रे नाही नारे अरे नाही नार देवार मानार तू फुल देत नाही र नाही नार अरे नाही नार देवार मानार तू अरे साथी बटाने साथी गोपानी साथी शौर्या अरे देवता फुल लेवाल का फुल देत नाही मग राजमाता सांग हे पर घ्यावं लया फुल मानी येणीला माला तव राजमाता सांग हे पर घ्या लया मानी येणी सुनी लाग मोकळी लाग शोभा दिसत नाही तव साथी बटाने साथी गोपानी साथ्या हे राजमाता फुल देत नाही व नाही नाव नाही नाव सागरा मानी व तू फुल देत नाही व नाही नाव नाही नाव माई व मानी व तू फुल मन देत नाही काय व काय करवा देवणी कळा देवणी रोहाळा अरे राजमाता सांग म्हणा बाग आणि हब्बद मन देत नाही एवढा देत म्हणा हाल कर राजमाता बोल बोल नाव
अव बोल नाव सागरा मानिवती शाबास भाऊ माता बोल व बोल नाव अव बोल नाव माई व मानिवतू राजमाता सांग मान म्हण बाग आहे आणि ऊन आणि म्हणा बाग उठाडा आम्हाला म्हण देत नाही मानी यांनी म्हण आंगळी पांगळी मान काही बोलत नाही व नाही नाव अव नाही नाव दारला मानिवती मन उपयोग नाही व नाही नाव अव नाही नाव बार मानिवतू राजे पुण्या बा सांग मला काय भेटणार नाही किती बी जर राजमाता भारी होईल आणि कर खामानी मालकीन होईल फुलं भेटणार नाही व नाही नाव अव नाही नाव बार मानिवतू फुलं भेटणार नाही र नाही नारे अव नाही नाव बार मानिवतू भाऊ राजमाता 34 साली काही पर्याय आणि उन्या उन्या करते जावं लागली हे उन्या मला फुल देवार देवानारे अर देवानारे देवार मानार तू मला फुल देवार देवानारे अरे देवानार बाई व मानिवतू अरे तुने मला काय ताकद आहे राजमाता सांग माना बाग माना घर माना वावर माना मंदिर माना भावना आणि तुझी ताकद दिली ना रे अरे दिली नार देवार मानार तू उन्या बोलाया लागा रे लागा नारे अरे लागणार देवार मानार तू उन्या बा काय सांग हे राजमाता फुल म्हण माहिती हो पण आता वसन देवार देवा नाव अव लेवा नाव सागरा मानिवतू आत वचन देवा लेवा नाव अवलेवा नाव सागरा मानिवतू राजे अहो दुखल्या तासा मत अहो भाऊ दुखल्या तेवढा तासा भरणा लावा जशा भाऊ बाप पड तशा तासा माझा जातो ना रे अरे जातो ना रे देवार मानार तू भाऊडाचा मग जातो रे जातो ना रे सागरा मानिवतू आणि उद्या बा सांगे राजमाता मला म्हणा हातवचन देवा तेव्हा तुला बाग मध्ये तुला भेटतील तर तुला फुल भेटतील नाही तर भेटणार नाही र नाही नाव आव नाही नाव माई व मानिवतू मग भेटणार नाही व नाही नाव आव नाही नाव माई व मानिवतू लय मला तरास दिली अरे देवा देवा कामाला कर कामाला बांधील मला मार दिली आणि सावरली मला झंडावर चढवली खाला म्हणे हिरवी पाडली मला लय मला माती केली कातार उतारली फुल देणार नाही व नाही नाव आव नाही नाव मारव मानिवतू फुल भेटणार नाही व नाही नाव नाही नाव सागरा मानिवतू आणि राजमाताला सांगेल म्हणे आठवण देवा आणि तो तुला म्हणे फुल देतो फुल भेटणार नाही औरा खंडारी होई जाईल तुला म्हणे बगीचा म्हणे येऊ देणार नाही साथी गोपागणीला येऊ देणार नाही अहो पाला म्हणे जाणार अहो न बागना म्हणे मैमन मालक होई जाईल पुण्या बोल रे बोलणार अरे बोलणार देवार मानार तू उन्या बोलणार अरे बोलणार उन्यार बाळार तू दाजी आई तू फुकी दे नाही तर मग बंद करीन दे अरे देवा दादा समज आईस तू फुकी देवार देवानार अरे देवानार देवार मानार तू फुकला जमत नाही र नाही नारे नाही नारे दाजीर मानार तू अरे
अरे देवनी कळा देवनी रोहाला अरे देवा देवा राजमाताला उन्या बाणी हात वसणीला लीला नारे अरे लीला नारे देवा रमानार तू हात वचन दिला नारे अरे दिला नार देवा रमानार तू पाहिली पण पक्का दुखल्या कारण ते पोकळावर काय तंकत करी तंगत कशी काय ती पादा पुण्या बोलाया लागा रे देवर मनातून अरे देवनी कळा देवनी रोहाला सांगायला लागला रे राजमाता तुला मला फुल भेटणार नाही आणि कोण मला हलकरणी उन्या विचारू कर देवर मनातून उन्या विचारू कर देवर मनातून पुण्या विचारू करव मायव मानिती आणि उन्या बाने बाबा हातवाच मला फसवला हे राजमाताला हात वचन गेलं मायव मनातून हात वचन गेला देव मानिती हात वचन गेलाव मायव मानिती आणि उन्या बाबा सांगायला लागला हे राजमाता तुला मला फुल भेटतील तुला म्हणा देवा देवा तुला म्हणा बाग तुला भेटतील पण माझी एक मागणी आहे मला म्हणा तुझ्याकडे भक्ती देवा आणि तुम्ही भक्ती आणि मानवी लोक म्हणली मी तर मायवा मानिती तुनी भक्ती न देवा मायवा मानिती तुनी भक्ती ना देवाव मायव मानिती अरे कर खामानी राजमाता बोलायला लागली उन्या काय हरकत नाही मग तुझ्याकडे मला हातवत लावून फसून गेलो पण तुला मै मला भक्ती दिली आणि राजमाताला बोलव मायव मानिती राजमाताना बोलव मायव मानिती राजमाताना बोलावा मायवा मानिती अरे राजमाता बोलायला लागली देवनी कळा देवनी रोहाला अरे उन्या बा तुला म्हण माझी भक्ती देईल काय घाबरायचं नको अरे देवा देवा मानवी लोकांना तुझी भक्ती भाऊ प्रगट होईल देवर मनातून भाऊ प्रगट होईल देवर मनातून भाऊ प्रगट होईल उन्या बाळातून आणि जवळ भाऊचा विचार करायला लागली उन्या बाळा राजमाता सांग हे उन्या तुला मला भक्ती देऊ पण माझी एक सांगणी आहे माझी एक मागणी आहे राजमाताना बोलवा मायर मनातून राजमाताना बोलवा मायव मनातून राजमाता या बोलावा देवर मनातून आणि राजमाता सांग उन्या तुला मला भक्ती देतो भक्ती मला सगळी मानवी लोकांना प्रसन्न करजो आणि राजमातानी बाबा बोलायला लागली ऐकार म्हणा उन्या तुला मला भक्ती देतो पण तुला कर खाम म्हण परण ना पडी राजमाताना बोलर मायवा मानिती राजमाताना बोलवा मायवा मानिती कर खामाना परणार देवर मनातून अरे तुला मला भक्ती देतो अरे देवा देतो घर माऊली भक्ती देतो मानी लोकांना परसन होशी आणि पहिला मुदानी मानी गडवर येशी मानी गवळला येशी मला परंशी तुला भक्ती परगट होईल देवर मनातून भक्ती परगट होईल देवऱ्या मनातून भक्ती परगट होईल उन्या बाळातून आणि उन्या बाळा भाव अरे देवा देव राजमातानी आणि विचार करायला लावला उन्या बाळाला भक्ती देणार लाईव मायव मानिती
भक्ती देनाच लाईव मायवा मानी तू उन्या बाळना कान फुकाया लागी व मायव मानी तू आणि देव राजमाताने कान फुकणा लावला उन्या बाळला बाबा उन्हानी एक भक्ती अरे देवा राजमातानी भक्ती उन्या बाळला बाऊ ये वाला लागी व मायव मानी ती भक्ती ये वाला लागी व सगळा मानी ती भक्ती ये वाला लागी व मायव मानी ती आणि उन्या बाळा भक्तीवाला लागली बाबा देवनी कळा देवनी वाळा सत्य उन्या गोष्टी देवराजना गोष्टी उन्या बाळा राजमातानी बाबू भक्ती ना दिली रे देवरा म्हणा तू भाऊ भक्ती ना दिली रे देवऱ्या बाळा तू भक्ती देऊन दिली रे उन्या बाळा तू अरे उन्या बाळा भाऊ राजमाताने भक्ती दिली मानी लोकांना परसान होईल मानी लोकांना उन्यानी भक्ती परसान होईल आणि उन्याला भाऊ भक्ती दिली तर हो मानी लोकला भाऊ परसान झाली व मायवा मानी भाऊ परसान झाली व मायवा मानी माता बोलाया लागी व मायव मानी आणि राजमाताने भाऊ भक्ती दिली उन्याला उन्याली भक्ती पुरी झाली आणि उन्या बाबा आता कर खामा परणार आहे अरे देवा देवा उन्या बोलाया लागा बोलाया लागा उन्या बोलाया लागा वाजी गवाजी उन्या बोलाया लागा मी घराला जात वाजी गवाजी आणि उन्या बाळी बाबा राजमाता भक्ती लिहिली भक्ती पुरी झाली आणि देवा देवा राजमाता सांग ऐका राव उन्या तुला मन भक्ती दिली पण कर खामा तुला परणा पडील उन्या बाळा तुला परणा पडील वाजी गवाजी तुला परणा पडेल करया कामवा तुला परणा पडील वाजी गवाजी अरे कर खामा तुला परणा पडेल तुला मला भक्ती द्यायचो काही हरकत नाही हे राजमाता तुम्ही मला भक्तीला म्हणा दोष लावणार नाही आणि मला पूर्ण मला मानवी लोकला प्रकट करील ती आणि कर खामा मन मला पहिलाच परणी कर खामाने मन म्हणून बुधानी होईल अरे उन्या बाळना बोल उन्या बाळना बोलवाजी गवाजी उन्या बोलाया लागाव माई उन्या बोलाया लागावाजी गवाजी अरे उन्या बा सांगायला लागलं हवा म्हणत देव राजमाता भक्ती मन पुरी दिली मन आपल्या पण माता पिता आहेत सवाच्या बोळा आहे मला मला घरी जाणार पडेल एवढा दिवस मला हलका नाही पण मला भक्ती दिली लय गुणाची गोष्ट राज माताला बोल रे जिगवाजी राज माताला बोल राज माताला बोलवाजी गवाजी कर कामाला परणाला ये जवा माई तेव्हा कळच बर जवाजी गवाजी वरचा न करवा जुबाळा जिरवाजी
परसान करील वा परसान करील वा भाऊ परसान करील वा जुबाळा जिरवाजी आणि राजमाता सगळी भक्ती देऊन टाकली उद्या बा सांगायला लागला अगं राजमाता मी म्हणत तुझी भक्ती सगळी घेतली आता कर खावा पडण्याशिवाय राहणार नाही पण माझ्या घरी म्हणून पंढरपुरामध्ये सवाच्या बोळा आहे माता पिता आहे जाना मांग पडील वा जाना मांग पडील वा जाना मांग पडील वा जुबाळा जिरवाजी जाना मग पडील व माई मानी बोलवा बाळा माना बोलवा जुबाळा जिरवाजी अरे देवली का देवली व्हाळा देवराजा सत्य उगल्या गोष्टी मानवी लोक पण उद्या मानी भाऊ भक्ती प्रगट केलेला आहे ही राजमातानी भक्ती आहे अरे देवा उद्या बाळा कर खमानी राजमातानी भगती दयाली रे भगती दयाली वा भगती दयाली वाजू बाळा जिरवाजी भगती जयाली व माईनी दिली वा भगती व दिली व जुबाळा जिरवाजी अरे उद्या बाबा भक्ती बाबा ओरिजिनल राजमातानी आहे कोणाला मच्छ्या मम्मीने आहे कोणाला गुफानी आहे कोणी झांजुनी आहे कोणी हिंगळ्यानी आहे भक्ती भक्ती मग भाव परगट आहे वा परगट झाली वा परगट झाली वा जुबाळा जिरवाजी देवराजा मधी वा देवराजा मधी वा देवराजा मधी वा जुबाळा जिरवाजी राजी भक्ती भरपूर आहे अरे राजमातानी भाव उद्याला भक्ती दिली अरे देवा खूप पाणी आहे अरे देवा देवा साधू निघल्यानी अपराणी भरपूर भाव भक्त्याला अरे देवा देवा कर्मदाता दाता महिषानी भक्ती वा महिषानी भक्ती वा महिषानी भक्ती वा जिरवाजी देवराजा मधी वा देवराजा मधी वा देवराजा मधी वा जुबाळा जिरवाजी राजा आपली भागू उन्हाळी भक्ती आहे अरे देवा डांग मध्ये जास्त गुफानी भक्ती आहे डांग मध्ये धांदून इंग्रजी भक्ती आणि आपली महाराष्ट्रामध्ये आता उन्हाळी भक्ती आणि दखल भाग महत्यानी भक्ती वा महत्यानी भक्ती वा दखन दे झाले दखन बाजूले वा दखन बाजूले वा जुबाळा जिरवाजी लागे डांग भाग मध्ये तुला धांदून इंग्रजी भाव भक्ती आणि गुफानी भक्ती आहे आणि भाव आपली महाराष्ट्र ओरिजिनल बाबा उन्हाळी भक्ती आहे दखन भाव मच्छानी भक्ती आहे गाव गावला पदी पदीनी भक्ती आहे अरे ग मानवी लोक म्हणजे परसान झाली वा परगट झाली वा परगट झाली वा जुबाळा जिरवाजी माझा उन्याया बाळवा घरचा व सुमार दरवा जिगवाजी अरे उद्या बाबा आता बाबा राजमातीला पाय धर अरे देवा देवा देवाने पाय धर साथी मला साथी गोपन साथी शेवड्याचा पाय मांगा दरवा पाय मांगा दरवा पाय मांगा दरवा जुबाळा बाळाजी पाया मंग पडवा पाया मंग पडवा पाया मंग पडवा जुबाळा जिरवाजी अरे उद्या बाबा अरे दादा उज्ज्वलवानी पाय पड साथी पण साथी गोपांगलीनी पाय पड राजमाताला हात मंग जोडवा हात मंग पडवा हात मंग जोडवा जुबाळा जिरवाजी हात मंग जोडवा पाया मंग पडवा
पाया मग पडवा जुबाळ्या जिरवाजी अरे देवली कला देवली रोळा हा. अरे देवा देऊ द्या बाबा हा. सगळं पाय पडून घेतलं कर खामाला पाय पडतो अरे मोठा खामाला ना खामाला पाय पडतो अरे मोठ्या पडल्या देवा देवा देवा. उद्या बा अरे झाले चाल पेंडार पुर उद्या पेंडार पुरवाजी गवाजी जवळ भाऊ गेला पेंढारपूर जवळ भाऊ गेला पेंढारपूर वाजी गवाजी अरे देवणी कळा देवणी व्हाळा हा. आणि भाऊ उद्या बा बरं. तर खामा 9 लाख पायऱ्या साती ड्युट्या 9 लाख पायऱ्या सोडायला लागला लाग. उद्या बा बरं. चाल पेंढारपूर वाय चाल पेंढारपूर वाजी गवाजी चालला पेंढारपूर वाय बाऊरच तामाळ वाजी गवाजी पावरकर भाऊ भाऊ. कोण्या भाईनी कथा हे दादा बघा मलवांशी आणि आम्ही निघी जाऊ तव काय शीज गोष्ट जलावर भाऊ नवान पाजी गवाजी सांगू गोष्टीच्या गोष्ट ना खरी वाजी गवाजी अरे देवदा पावरकर भाऊ ओरिजिनल उन्हाची गोष्ट आहे आहे. आई जुनी देवराची आई जुनी देवाच्या पद्धतची गोष्ट आहे आहे. अरे देवा देवा देवा. त्याच्या उजूला देवराचा पाय होता वा. त्याच्या मानानं मानानं पायवा त्याच्या मानानं पाय वाजी गवाजी पुण्या चालाया लागाव माई गेला शिवया सर्दी वाजी गवाजी अरे उन्ह्या बा शिवसरताला गेला. गेला अरे देवा त्या पेंढारपुराला हेरायला लागला लागला. अरे म्हणा गाव ना हा. अरे त्या पेंढाऱ्या कुणबी पेंढारी कुणबी सवाच्या बोळा भाऊ विचारू कर उन्ह्या विचारू कर वाजी गवाजी पुण्याची वाट नाय रे वाट या रव बाई माई वाट नाय रवजी गवाजी अरे उन्ह्या बा विचार करायला लागला हा. अरे देवाचा धंदा परमेश्वर सोरा. उन्ह्या बा सांगायला लागला लागला. पेंढारपुरामध्ये गेला गेला. झेनू गाय हा. सोरांगण गाय मोरांगण गाय हाय. भाऊ उमराला लाग्या उमराया लाग्यावा सवाच्या बोळा नाव उमरावाजी गवाजी सवाच्या बोळा ना उमराट झालाव माई बोळाचा उमराट झालावाजी गवाजी अरे देवाच्या बोळाचा उमराट झाला हा. अरे सवाच्या डुबा डुबा. सवाच्या वाजराचा उमराट झाला झाला. आणि भावा हा. विचार करायला लागला हा. ते ढऱ्या कुणबी डोशे आपला पोऱ्याना याला आपला पोऱ्याना याला वाजी गवाजी आपला पोऱ्याना याला पोसाना याला वाजी गवाजी आणि पेढारी पण भाऊ दौडला झाला लागी हा. अरे भाऊ म्हणे एवढा दिवस कठ गए हा. अव काय सांगू आया हा. मला धरपकड करी हा. कर कामाला गए गए. कर कामा म्हण आता हा. हे जीवन हा. काय वाया सांगू काय व गुणाच्या गोष्टी गुणाच्या गोष्टीवर आया गुणाच्या गोष्टी वाजी गवाजी काय सांगू गुणाच्या गोष्टी वाजी गवाजी आणि जाऊ भाऊ नेबा सांग हा. आई म्हण आपल्याला हा. राजमाताने भक्ती दिली
सगळं मन प्रगट झाला झाला आपण कर खामा मन परण ना पडी पडी. पाच मावल्या मला जाना जाना पडे जानाया पडिवा मला आईला बोलव जिगवजी उन्हा आईला बोल आईला बोलव येणार कुणब्याला बोलव जिगवजी भाऊ बाळाना बोल बाळाया बोलवाय भाऊ बाळाला बोलाया लाग्यावा जिगावाजी बोलायला लागला अरे पिता म्हण आपल्याला राजमाताने म्हण भक्ती दिली पण आपल्याला म्हण पाच मावल्या आपल्याला पण कर खमा परण ना पडी आणि कर खमा परणा शिवाय मानी भक्ती गावाला मन मानवीला प्रगट होणार नाही कर खमा परणी तर मानवी प्रगट होईल तर मावली मनवणी भक्ती प्रगट होणार नाही भक्ती मानी दपी जाईल पुण्या बाळाला बोल बाबाला बोलवाय उन्या बाबाला बोलवा जिगवजी उन्या बोलाया लागा बोलाया लागावा जिगवजी अरे दाजी अरे रात्र बळा धुकल्या काय काय मान गोजाची मिळा येऊन अरे देवा देवा धुकल्या डाचा म्हणजे प्रकट हो जाई बसवा दाजी पुण्या बोलाया लागणार भाऊ भाऊर माना तू उन्या बोलाया लागणार भाऊ भाऊर माना तू उन्या पिताला बोलणार भाऊ भाऊर माना तू अरे उन्या बा बोलायला लागला अरे त्याची सुरुवाती जेवायला लागला उन्या बा सांग हे बाबा आपण म्हण काय करू आम्ही कर खमा परणी आणू मानी लोक मानी भक्ती प्रगट व्हायला पाहिजे राजमाताने मला वचन दिलेलं आहे वचन सोडणार पडणार बाबा बाबा माना तू वचन फेडना पडणार बाबा बाबा माना तू मला कळच भरणा पडिणार बाबा बाबा माना तू अरे देवा देवा मला मला कळच भरणा पडेल राजमाताने सांगल्याप्रमाणे वागणा पडेल कर खमा परणा शिवाय मानवीला मला भक्ती प्रगट होणार नाही उन्या बाळाला बोलणार भाऊ भाऊल माना तू उन्या बाळाला बोलणार भाऊ भाऊर माना तू उन्या पिताला बोलणार भाऊ भाऊर माना तू आपी देवना करुणार बाबा बाबार माना तू मग बापल्या घरी कोणती सांगा हरकत नाही चांगल्याप्रमाणे आपण जावायला लागेल कर खमात कर खमा परणी पण उन्या काय घाबरत नको आपल्याकडे भरपूर आहे काय कमी नाही कर खमा आपली परणी लयुणार भाऊ भाऊर माना तू कर खमाना परनुणार भाऊ भाऊर माना तू कर खमाला जाऊनार बाळा बाळार माना तू आणि बाण काय केलं बाबा आणि देवा देवा म्हणजे मामा सांग अरे देवा विचार कर हे म्हणाल वैशे आपल्याला म्हणे देव करना पडेल कर खमा परण ना पडेल ते ना मामा असतो मच्छा मामा उन्या माना हव मच्छा ना मामा नार भाऊ भाऊर माना तू आव मशाना मामा नार भाऊ भाऊर माना तू देव राजा या मदिनार भाऊ भाऊर माना तू राजे मच्छा मामा बी सांग मला बी म्हणत देव कराना आणि उन्याना त्याला जमत नाही आणि उन्या बाळना आणि मच्छा मामाना पहिला पूछू भाव त्यांना जमत नाही नार भाऊ भाऊर माना तू मामा माताचा जमत नाही नार भाऊ भाऊर माना तू तेसना जमात नाही नार भाऊ भाऊर माना तू जमत नाही त्याला भाऊ मशानी भक्ती आणि उन्या बाळा ओरिजिनल राजमातानी भक्ती राजमातानी भक्ती कमी पडत नाही नार भाऊ भाऊर माना तू
कमी पडत नाही नार भाऊ भाऊ रमाना तू मशा अवघड बोलणार भाऊ भाऊ रमाना तू देव बोल रे भाऊ देव बोल रे म्हणा देवार तुझी जिया देव बोल रे भाऊ देव बोल रे म्हणा देवार तुझी जिया देव बोल रे भाऊ देव बोल रे म्हणा देवार तुझी जिया आणि जेव्हा म्हातारी व्हायला लागली पुण्या सांग हे मामा बाबा अरे म्हण मामा म्हण म्हशे मामा बी धराना आणि आपली म्हण धराना आपली गावना लोक म्हण पेढारपूर बस साडू आणि म्हण आपली म्हण गावनी लोक चालू जरा शिवाय तोम टाकायला नाही पुण्या बोल रे भाऊ पुण्या बोल रे म्हणा देवार तुझी जिया पुण्या बोल रे भाऊ पुण्या बोल रे म्हणा देवार तुझी जिया पुण्या बोल रे भाऊ नुकत्याचा पुण्या बोल रे भाऊ पुण्या बोल रे म्हणा देवार तुझी दाजी दुखल्या रातभर काय काय म्हणा पोट तू घेऊन ना काय करा नाही एवढा दिवस का झाला ना पण आज जाम करी टाका सर्दी चालू होई गई शेवड्या निघाला लागा गळा बदली घ्या ए बोल रे भाऊ बोल रे म्हणा देवार तुझी जिया बोल रे भाऊ बोल रे म्हणा देवार तुझी जिया बोल रे भाऊ बोल रे म्हणा देवार तुझी जिया दाजी सूर म्हणजे सूर राहतो पण काय करत दुखल्याने सगळा गळा घाली दिला अरे देवा देवा गळा बदली जा डोडर व्हायचा पण काय कर दुखल्या भाऊ झटकत करी तठ दुखल्या ये रे भाऊ दुखत येत रे म्हणा देवार तुझी जिया दुखल्या पीर रे भाऊ दुखल्या पीर रे म्हणा देवार तुझी तो कधी साला ओळख ना तो अरे भाऊ दुखत्या भावाला ओळख आणि दुसऱ्यावर जात नाही झटकत करी तठ बी बसू दे तरी बा दुखल्या येतो रे भाऊ दुखल्या येतो रे म्हणा देवार तुझी जिया पुण्या बोल रे भाऊ पुण्या बोल रे म्हणा देवार तुझी बाबा आपण म्हणा बाजार करी आणू आता म्हणा आपली डोंगरे देवला बाजार करी आणू पण आता म्हणा शक्कर मानवी गाव मग लोक साला गोळा करू आणि तो म्हणत जाऊ पुण्या बोल रे भाऊ पुण्या बोल रे म्हणा देवार तुझी जिया पुण्या बोल रे भाऊ पुण्या बोल रे म्हणा देवार तुझी जिया पुण्या बोल रे भाऊ पुण्या बोल रे म्हणा देवार तुझी आणि जाऊ ह्या बाबा गाव मग गेला पेंढारपूर गोळा करायला लागला म्हशा मामाला बातमी लागली ए म्हशा मामा सांग उन्ह्यात म्हणा देव धरी राहिला म्हणा उन्हा म्हणा म्हशा मामा सांग मला पहिला म्हणा देव होती याला मग मागणी नवाला ठेवू आणि पहिली नवाला म्हणा मै करी म्हशा मामा ऐकत नाही रे भाऊ ऐकत नाही रे म्हणा देवार तुझी जिया ऐकत नाही रे भाऊ ऐकत नाही रे म्हणा देवार तुझी जिया ऐकत नाही रे भाऊ ऐकत नाही रे म्हणा देवार तुझी मच्छा मामा काय सांग एवढ्या दिवस मी मला सांगितलं नाऊ नका माझा माझा चमचा टाळी राहिना देव करायला निघणार पण मग देव याला करू देणार नाही एक देवाला मै करील आणि एक देवाला तो करील तर कामाला म्हणे एक्स्ट्रा दोन जाणार नाही मग कर खाणं पण लाईल जाऊ म्हणून आणि जावा मच्छा बोल रे भाऊ मच्छा बोल रे म्हणा देवार तुझी मामा बोल रे भाऊ मामा बोल रे म्हणा देवार तुझी मामा बोल रे भाऊ मामा बोल रे म्हणा देवार तुझी आणि भाऊ नाबानी मन गावना लोक गोळा करा आणि मच्छांनी मी गोळा करा आणि मच्छा सांग येऊ ना या मंडळीला मला सगळं मला देव सांगितलं मला काय भेटणार नाही पहिली नवाला माय करू आणि मागणी नवाल का तू कर रे भाऊ तू कर रे म्हणा देवार तुझी
माझ्या मामा काय ऐकत नाही. अरे देवा गावनी लोक सांगायला लागत मावा शे म्हणून वाईट जर म्हणून उन्हाणी म्हणे खळीवर जायच्या तर मावा शिवाय वाईट मग म्हणे चांगला चांगला आहे वाईटला वाईट आहे. गावनी लोक चालला मच्छा मामा दादागिरी कर मग गावना लोक दाखवायची. अरे देवा उन्या काय सांग. अरे मामा मला फक्त 5 मावले दे आणि सगळ्या सव्वाच्या मावल्या तू दिले पण उन्या बा काय सांग मला फक्त 5च मावले दे. उन्या बोल रे भाऊ उन्या बोल रे मना देवर तुझी जिया. उन्या बोल रे भाऊ उन्या बोल रे मना देवर तुझी जिया. उन्या बोल रे भाऊ उन्या बोल रे मना देवर तुझी जिया. आणि उन्या बा सांग हे मामा मला 5च मावल्या म्हणत सव्वाच्या मावल्या मग तुला ये 5च मावल्या मैकर राखील मैकर खामा पडली मला नवस फेडील. उन्या बोल रे भाऊ उन्या बोल रे मना देवर तुझी जिया. उन्या बोल रे भाऊ उन्या बोल रे मना देवर तुझी जिया. उन्या बोल रे भाऊ उन्या बोल रे मना देवर तुझी जिया. मग उन्या बा काय सांग हे गावला लोक झाला हे मंडळी हो असे माझे एक गोष्ट ऐका. या 5 मावल्या फक्त मला द्या आणि या सव्वाच्या मावल्या म्हण मामाला द्या मग काय हरकत नाही. मग तुला सगळ्या पुढारी हो काय हरकत नाही. हे दादा उन्हाला म्हण 5 मावल्या दे आणि या सव्वाच्या मावल्या तू दे काय हरकत नाही. मग मशा सांग मला म्हण सव्वाच्या मावल्या मैलील बुवा आणि 5 मावल्या फक्त तुला देऊ. हे मामा बोल रे भाऊ मामा बोल रे मना देवर तुझी जिया. मामा बोल रे भाऊ मामा बोल रे मना देवर तुझी जिया. या तडीला रे देवा त्या तडीला रे पांडुरंगा गंगा भरली चंद्र भागावजी. या तडीला रे देवा त्या तडीला रे पांडुरंगा शाबास भाऊ गंगा भरली चंद्र भागावजी. अरे देवा आता 5 वाजी येते. अरे देव बाबा उठी बस अरे अभिरान खळीवर होत आई घरनी खळी नाही. अरे देवा आज आपी म्हण राजमावली ताब्या होत उठी रे बस. या तडीला रे देवा त्या तडीला रे पांडुरंगा गंगा भरली चंद्र भागावजी. या तडीला रे देवा त्या तडीला रे पांडुरंगा गंगा भरली चंद्र भागावजी. राजे आणि 5 मावल्या भाऊ नाला दी द्या आणि सव्वाच्या माला भाऊ मच्छा मामाला दी द्या. हे करण्यावाला करू पण तू म्हण गाव भान बाजू तुम्ही घरकडे टाक म्हण गाव पण मारवतीच्या जवळ टाकी आणि उन्या बाळा सांग तुम्ही खळीवाली राहू द्यायचं आणि खळीवाली राहील आपलं काय जमणार नाही. ए मामा बोल रे भाऊ मामा बोल रे मना देवर तुझी जिया. मामा बोल रे भाऊ मामा बोल रे मना देवर तुझी जिया. देवर बोलवा राम रदारी देवर तरी वरी गवरी. शाबास भाऊ देवर बोलवा राम रदारी देवर तरी वरी गवजी. आणि भाऊ आणि उद्या बाळा बाबा सगळीच भरते व्हाय काय घर गेला. उद्या बा सांग हे बाबा 100 रुपये घेतला आणि आपण म्हणून आता बाजार जाऊ कौल्या बाजारला जाऊ आणि देवना बाजार करी आणू. अरे देवा त्या म्हातारा बोलायला लागला देवर बोलवा राम रदानी देवर तरी वरी गवजी. बाजार चालणाऱ्या राम रदानी देवर तरी वजीर वजिराजी. आणि जाऊ जाऊ ढबा बाबा आणि 100 रुपये घेतला तो निघापले ते ढऱ्या कुलबी आणि उन्या कौल्या बाजारला भाऊ चालवा राम रदानी देवर तरी वजीर वजिराजी. बाळा चाल कुलब्या चालवा राम रदानी देवर तरी वजीर वजिराजी. आणि कौल्या बाजारला
गेला गेला. सोळा गल्ल्यामध्ये फिरायला लागला उन्ह्या बाळ बाबा शिपा गलीला गेला अरे देवा देवा शिवाने दणकार लागा शिपा भाऊला सांग रे शिपा भाऊ आणि मला म्हण पाहिजे देवा देवा चांदीगोड पाहिजे उन्ह्या बोलवा राम रतनी देव रतनी वजीरजी देवचा बाजार बाळा करावा राम रदानी देवरा तरी वजीरजी आणि जाऊन शिपाला सांग हे भाऊ मला म्हणजे एक पलंग देवा आणि एक धजला देवा आणि एक धजला म्हणत दे एक पलंग दे पलंग ना बाजार कर उन्ह्या बाजार करावा राम रदानी देवरा तरी वजीरजी जोडीना बाजार कर बाळा करावा राम रदानी देवरा तरी वजीरजी उन्ह्या बाणी सगळा बाजार करणं लावला अरे देवा पलंग घेतला छानी घेतला अरे देवा देवा एकटीला गलीला गेला अरे देवा देवा डाळ्या पोहू अरे नारळ वाटी खोबरा वाटी अरे खारका सोपारी बाजार करावा राम रदानी देवरा तरी वजीरजी बाजार कर माना उन्यावा शाबास भाऊ राम रदानी देवरा तरी वजीरजी आणि जाऊ ढेवान बाजार करायला लावला अरे देवा खारका घेतला सोपारी घेतला हरिकण घेतला अरे वाट्या घेतला नारळा घेतला झाडा पोहू घेतला पलंग घेतला सगळा देवना बाजार करणं लावा अरे देवाला धानीचा टिकली मागणी घेतला धानीला बाजार ना भाऊ बाजार कर अरे उन्ह्या बाळ बाजारू कर बाजारू करजी बाळा बाजारू कर बाजारू करजी शाबास भाऊ पुण्या बाजारू कर बाजारू करजी उन्ह्या बा देवा देवा धंदो परमेश्वर कर कमल परणासाठी उन्ह्या बा देवना बाळा बाजारू कर बाजारू करजी बाळा बाजारू कर बाजारू करजी बाळा बाजारू कर बाजारू करजी अरे बाप्पा भाऊ अरे देवा 5 वाजू येते अरे देवा मावल्या तू 9 ठाणी बस झाडवा हाय भाऊ लावा देवा रान खळी आहे हाय गरमी खळी नाही या निघता भाऊ भाऊ निस्ताच नको जी भाऊ निस्ताच नको जी उन्या बाजारू कर बाजारू करजी उन्ह्या बाणी बाजार करा बाबा सगळा बाजार करला कुंडीला थैलीमध्ये पुतळीमध्ये भरला याला पेंढार पुरा पेंढार वापुरजी याला पेंढार पुरा पेंढार वापुरजी याला पेंढार पुरा पेंढार वापुरजी अरे देवा देवा पेंढारपुरामध्ये याला आणि देवा देवा डोंगऱ्या देवना बाजार करूया आणि देवा ते पेंढारपूर मी सांग अरे दिवा ती बघ लाव ओवानी कर ओवाती भाव अरे देवा देवा खरा मावली मुस्कावर ठेवजी माऊली मुस्कावर ठेवजी देव राजा या मधी राजा नावा मधीजी आणि देव भाऊ सगळं करून टाकला अरे देवना बाजार करू ना उन्ह्या भाऊ सांग आता येडा वाकडा म्हणजे खतपावर करू लागी 2 एक पावर करू लागी अरे देवा उन्ह्या भाऊ पावर कर पावर कर गौसजी उन्ह्या पावर कर गौसजी गेला पावाया गड पावा नाव गडजी अरे देवा गेला एवढा सतक न गोष्टी आता जाकलं जेवा दुसऱ्या भाऊला गेला माकड दिन अरे गोटी मिळाय वाणे गेला पावा गड पावा नाव गडजी गेला पावाया गड पावा नाव गडजी
भगत लागी हे मला म्हणे आता म्हणा आता कटकरी लागी भगत तो संस्थान अरे देवा देवा येडा मला धागा नार लागी पुण्या गौसाया लागा गौसायावा लागाजी पुण्या गौसाया लागा गौसायावा लागाजी गेला मानूर गडी मानूर गडीजी आणि जाऊ भाऊ आणि उद्या आणि भाऊ कटकरी गौसा आणि कटकरीला 100 रुपये बसून दिला चला भाऊ गरीब माणूस ना देव आहे तर खमना देव आहे चला चला रा चला चला रा चला जी पुण्या बाळानं बोल बाळानं वा बोलजी पुण्या बाळना बोल बाळना वा बोलजी पुण्या बा काय सांगू अरे देवा आणि कटकरी ठाका नारगाव शिकाडात पावळकर गाव शिकाडात तो सौतार भगत तयारी व्हायला लागी अरे देवा त्या मशे मामानी बी पावर सवाच्या मावलं त्याला ते टाक्या पावरकर गौस मुदानी देवा गौस मुदानी तो अरे उन्या बाळ विचारू कर विचारू वा करजी पुण्या विचारू कर विचारू वा करजी अरे उन्या बाबा काय केलं अरे देवा देवा अरे नदी कडला गेला उन्या बाई तयारी व्हायला लागली आता म्हणून आपल्याला देव धरणा पडी अरे देवा देवा उजाडील भाव गोट होणार नाही गोट अजून भरपूर आहे लाला तांगांना पडी गोट होणार नाही होणार नाही गोष्ट होणार नाही होणार नाही पुण्या देवना दर देवना वदरजी राजबारी धरला सुरू गोट होणार नाही लोक भाव आणि देव तांगाडी 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 आणि ना देऊ आणि नवा देऊ देव राजाया मधी राजा नवा मधी अरे उन्या बाणी पावरकर आणला अरे देवा ठागा नारलंय अरे देवा खळी सारून दिली अरे रातला बाबा 5 मावल्या आणल्या आणि मुदानी तोच होईना बाबा उन्या बाळ मुदानी झाला उन्या विचारू कर विचारू करजी बाळा विचारू कर विचारू करजी 5 शेवऱ्या शेवऱ्यावर आणल्याजी अरे 5 शेवऱ्या आणल्या वरकुड्या अरे उन्या बाळनी हे पंढरपुरामध्ये सरकारला लावला मच्छा मामानी बी देव धरणा लावला अरे त्यांनी बी बाबा अरे सवाच्या मावल्या आणि त्यांनी बी धोमटाकना लावा उन्यानी बी भाऊ तो मनार का तो मनावर बाबू तो मना रोप तो मनावर झेंडू बाळाचा तोंब बाळाचा वा तोंबजी अरे उन्या बाणी सवाच्या नदीला झेंडू मला धोम रोपणा लावला तुळशीबाईला धोम रोपणा लावा तर खमाच्या नावा धारी दिसती वदवाची मार्गाला लागते राजमाता शेर फुल्ला शेर नागा शेर वागाच्या सातवा बाप हुमावली पण खरा मावली राजमाली नाव धरे उन्या तो मना रोप तो मनावा रोपजी उन्या तोंबया रोप तोंब नावा रोपजी आणि उन्या मानी बाबा धोम रोपून दिला त्याच्या मामानी भाऊ धोम रोपून दिला एक खळीवर त्यांना भाव एककडं उन्या बाबांना भाऊ विचारू कर विचारू करजी भाऊ विचारू कर विचारू करजी राजे गोड रायगड तर चालील पण दुसऱ्या तर लोक गोड जरी रायगड तर चालील रातभर तर रास वापरा तर भाजी भाऊ तराच आहे तराच बेकार नाडना पडे है काली काली दम कशा गोड